पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात जो प्रकार घडलाय त्या संदर्भात सकाळपासून वेगवेगळे आंदोलन आणि आरोप प्रत्यारोप बघायला मिळतात। पण या संदर्भात ज्यांच्या पीए सोबत हा प्रकार घडलाय ते आमदार अमित गोरखे आता आपल्या सोबत आहेत। आपण त्यांना काही प्रश्न विचारूयात। अमित गोरखेजी, पहिल्यांदा स्वागत आपलं। आणि अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे। पहिल्यांदा तर तुमचा पक्ष सत्तेत आहे, सरकार तुमचं आहे, तसं असताना सुद्धा एका रुग्णालयात असा पहिल्यांदा तर असा प्रकार कोणासोबतही घडायला नको, ते दुर्दैवानं घडलाय तो, पण असं का घडतं, याला कुठले फॅक्टर जबाबदार आहे असं तुम्हाला वाटतं? खरं तर सरकारचा विषय नाहीये या ठिकाणी। जर आपण पाहिलं तर मला असं वाटतं की मंगेशकर फॅमिली असेल किंवा तत्कालीन सरकार असेल यांनी चांगल्या हेतूनं त्या ठिकाणी हे हॉस्पिटल चालू केलं होतं, पण त्या हॉस्पिटल चालवणारे व्यवस्थापने या चांगल्या हेतूला काळं फासण्याचं काम करतंय। आणि याला जबाबदार खऱ्या अर्थानं तिथले व्यवस्थापन आहे। त्या ठिकाणी ज्या वेळेस सुशांत आणि त्याची फॅमिली त्या ठिकाणी चौघं त्या ठिकाणी गेल्यानंतर 20 लाख रुपये, पोटामध्ये ट्विन्स होते त्यांना माहिती होते म्हणून एका बाळाला 10 लाख रुपये असे 20 लाख रुपये भरा असं डॉक्टर घैसासांनी डायरेक्ट पेशंटला सांगितलं। फक्त सांगितलं नाही तर लेखी दिलं, त्याची रिसिटही आहे। आज आता मगाशी मी पाहिलं की त्यांनी आरोप केलेत की पेशंटला कॅन्सर होता। अत्यंत चुकीचा आरोप आहे। जर पेशंटला कॅन्सर होता तर ती 8 महिन्याची प्रेग्नन्सी राहिली कशी? हा माझा म्हणजे रुग्णालय प्रशासन धादांत खोटं बोलतंय असं तुमचा आरोप आहे? आयव्हीएफ ट्रीटमेंट त्यांनी की हो आयव्हीएफ ट्रीटमेंट चालू होती, त्यांना माहिती होतं 8व्या महिन्यात डिलिव्हरी होणार आणि मग एक मोठ्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये ते सगळ्या ट्रीटमेंट जिथे मिळतील म्हणून घराच्या जवळ असलेलं हॉस्पिटल तिथं आलं होतं। हॉस्पिटलमध्ये ते तिथं आले होते आणि ह्याच्या आधीच्या ट्रीटमेंट तिथं घेतल्या होत्या। डॉक्टर घैसास असतील, केळकर सर असतील, यांची सुशांतशी परिचय होता। पण तिथं गेल्यानंतर चौघांनाही डायरेक्ट सांगण्यात आलं की पैसे आत्ताच्या आत्ता भरा। 10 लाख रुपयाची रिसिट लिहून दिली गेली। खाली गेल्यानंतर सुशांतनी ज्यावेळेस मला फोन केला की आपल्याकडे एवढे पैसे नाहीयेत, पण आता आपण 3-4 लाख रुपये भरू शकतो। मी स्वतः फोन करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला। आमचे रामेश्वर जी नाईक जे सगळ्यांना तत्परतेने प्रयत्न करतात काम करण्याचं, त्यांनी फोन केला, पाटणकरांनी फोन केला, पण त्यांचं ऐकलं गेलं नाही। त्या ठिकाणी जर आपण सीसीटीव्ही फुटेज पाहिले आणि सीडीआर फोन कॉल, घैसास सर आणि सुशांतचे फोन कॉल, केळकर सर आणि सुशांतचे फोन कॉल जर आपण चेक केले, दूध का दूध पाणी का पाणी नक्की होईल। स्वतःला वाचवण्यासाठी जर आपण अशा प्रकारचं आरोप करत असाल तर ते खूप रॉंग आहेत असं मला वाटतं। मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं कौतुक करेल की त्यांनी लगेचच याच्यासाठी समिती बसवली आणि चॅरिटी या हॉस्पिटलसाठी एक धोरण त्यांनी तयार केलं। ते मगाशी त्यांनी जाहीरही केलं। प्रश्न मगाशी मी सांगितलं सरकार किंवा कुठल्याही माणसाचा नाही। आज सर्वसामान्य माणूस जर चॅरिटीच्या ऑफिस ह्याच्यामध्ये दवाखान्यात गेला, कुठल्याही हॉस्पिटलमध्ये गेला तर लवकर त्याला ऍडमिट करून घेतलं पाहिजे, ही पहिली प्राथमिकता आहे। आज त्या ठिकाणी त्याच्यानंतर आम्ही ससूनला नेलं, ससूनमध्ये तिथे उपलब्धता नव्हती म्हणून सूर्याला नेलं। सूर्यामध्ये काही विचारलं नाही, पैसेही मागितले नाहीत, लगेच ऍडमिट केलं तिला आणि दुसऱ्या दिवशी प्रसूती झाली। हेच जर दीनानाथनी केलं असतं तर नक्की ती महिलाही वाचली असती। एक्झॅक्टली, बरोबर आहे। या सगळ्या प्रकरणात शहानिशा होऊन कारवाई होईल अशी अपेक्षा आहे। पण गोरखेजी, आणखी एक महत्वाचा प्रश्न की महात्मा फुले जन आरोग्य योजना आहे, त्यामध्ये रुग्णांसाठी 10% कोटा राखीव असतो ग्रामीण भागात सुद्धा, पण तिथे सुद्धा अशाच पद्धतीने रुग्णांची हेळसांड काही रुग्णालय प्रशासनाकडून केली जाते। तर व्यापक स्तरावर सरकार म्हणून या संदर्भात काही करणं अपेक्षित आहे का, किंवा तसं करण्याचा काही विचार सुरू आहे का आता? नाही, ह्या निमित्तानं जर मगाशी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जे धोरण त्या निमित्तानं मगाशी त्यांनी ट्विट केलेली माहिती आपल्याकडे आली असेल, त्यांनी ह्या विषयात 4 लोकांची समिती तर गठीत केलीच आहे, परंतु याच्यावर धोरण ठरवलं पाहिजे। आणि फक्त धोरणच नाही तर दर महिन्याला याच्यावर ऑडिट सिस्टीम असली पाहिजे। ऑडिटमध्ये या 10% आपण पेशंटकडनं किती पैसे घेतोय, परत किती प्रकारचे पेशंट आपण असे ट्रीट करतोय, त्यांना इतर कुठल्या सुविधा देतोय, इतर कुठल्या प्रकारे त्यांच्याकडनं पैसे घेतोय का, हे सगळ्या धोरणात्मक निर्णय झाले पाहिजे। हा प्रश्न फक्त दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल पुरता नसून महाराष्ट्रातल्या प्रत्येक चॅरिटी जे हॉस्पिटल्स आहेत त्यांच्याशी मर्यादित आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात त्याच्यावर धोरण झालं पाहिजे आणि या घटनेचं कडक शासन त्या तिथल्या व्यवस्थापनावर झालं पाहिजे। माझा दुसरा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे की आज त्या कोवळ्या 2 मुली आहेत ज्या बिना आईच्या जन्म त्यांनी घेतलाय, त्यांचं पुढे काय होणार याचा कोणी विचार करतंय का? त्याचं पुढे जाऊन त्या मुलींनी जगायचं कसं, राहायचं कसं, अनेक प्रश्न त्या कुटुंबासमोर आहेत। यासाठी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल करणार आहेत का, की मंगेशकर हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाला विनंती करेल निदान आपण आपल्या प्रेसमध्ये छोटीशी दिलगिरी तरी व्यक्त करायला पाहिजे होती की आम्ही लगेच ऍडमिट करून घेऊ शकलो नाही।
बरोबर. ते बाकी आरोप करत सुटले, त्याच्यावर व्यवस्थित कमिटी माननीय मुख्यमंत्र्यांनी बसवून याला कडक शासन व्हावी अशी मी विनंती माननीय मुख्यमंत्री आणि धर्मादाय आयुक्तांना करणार आहे. ठीक आहे, धन्यवाद गोरखेजी, आपण TV9 सोबत याबद्दल बोललात त्यासाठी.